नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल गगनस्पर्शीमध्ये. तर बघा, व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला मेहंदीचा व्हिडिओ आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे एकदम सिंपल म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल होतील अशा अगदी कमीत कमी वस्तू वापरून तुमच्या केसांना खूप चांगला कलर, त्याचबरोबर तुमचे केस सिल्की आणि शायनी होतील अशी मेहंदी कशी भिजत घालायची ते बघणार आहोत. तर बघा, मेहंदी भिजत घालण्यासाठी जे पाणी बनवतो आपण किंवा जे डिकॉक्शन बनवतो त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी पाहिजे आहेत. ते म्हणजे कॉफी पावडर आणि जवस इझिली तुमच्याकडे अवेलेबल होतं आणि हे तुम्हाला छान उकळून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटात तुमचं हे जेल जे आहे ना जवसाचं आणि कॉफीचं ते बनवून तयार होतं. तर बघा, इथं आपण जवसाचं जेल वापरल्यामुळे काय होतं, जो मेहंदी लावल्यानंतर आपल्या केसांमध्ये ड्रायनेस येतो ना, तो येत नाही. तुमच्या केसांची हेअर ग्रोथ होते. त्याचबरोबर तुमचे केस खूप मऊ सूत होतात, अगदी कंडिशनर लावल्यासारखं. तर बघा, हे जवसाचं जेल जे आपण बनवलेलं आहे ना, ते गाळून घ्यायचं. गरम असतानाच गाळून घ्यायचं. थंड झालं की ते घट्ट होतं. आता बघा, मला लगेच मेहंदी भिजायला घालायची आहे, त्याच्यामुळे मी ताटातच गाळून घेतलेलं आहे, जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरला येईल. त्याच्यानंतर बघा, लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही जी पण मेहंदी तुमच्या केसांना लावता ना, ती घ्यायची. मेहंदी ही शक्यतो हर्बल आणि नॅचरल गोष्टींचीच असावी, म्हणजे त्याच्यात ॲडेड असे एक्स्ट्राचे काही कलर वगैरे नसावेत. तर मी थोडीशी जास्त मेहंदी भिजत घातली आहे, कारण आम्ही दोघी मेहंदी लावत होतो. आणि या मेहंदीमध्ये आपण अजून ज्या ओरिजिनल पावडर ज्या असतात ना, तर बघा इथे मी रिठा पावडर, शिकाकाई पावडर आणि आवळा पावडर. आता जर तुमच्याकडे हे रॉ नसेल तर तुम्ही याच्या पावडरसुद्धा वापरू शकता, जेणेकरून त्याचे जे चांगले फायदे आहेत ना ते तुमच्या केसांना भेटतील. शिकाकाई आणि रिठामुळे तुमच्या केसांना खूप छान अशी हेअर ग्रोथ भेटते आणि हा जो मेहंदीचा हेअर मास्क असतो ना, तो आपल्या केसांवरती खूप टाईमसाठी राहतो, म्हणजे कमीत कमी 3 तास वगैरे आपण मेहंदी ठेवतो. त्याच्यामुळे भरपूर काळ केसांवरती राहिल्यामुळे त्याचे तुमच्या केसांसाठी खूप चांगले रिझल्ट भेटतात. हेअर फॉल थांबतो, त्याचबरोबर हेअर ग्रोथलासुद्धा तुमच्या ते ट्रिगर करतं, कारण की ते तुमच्या हेअर फॉलिकल्समध्ये जाऊन काम करतं, म्हणजे तुमच्या केसांच्या मुळाशी काम करतं. तर बघा, हे जे ओतलेलं आपलं जेल आहे ना जवसाचं आणि कॉफीचं बनवलेलं, तर ते कमी पडलं तर तुम्ही जास्त पण बनवू शकता किंवा कमी जास्तीला पाणी घालूनसुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. फक्त पाणी हे थंड नसावं, कोमट पाण्यात नेहमी मेहंदी भिजत घालायची असते. तर बघा, इथे कॉफी पावडर आपण याच्यासाठी ॲड केलेली आहे की तुमच्या केसांना जो छान असा नॅचरल एक ब्राऊन कलर असतो ना, तो येण्यासाठी. कारण की कॉफीमध्ये सुद्धा कुठलेच असे केमिकल्स वगैरे हार्श वापरलेले नसतात, जे की तुम्ही जेव्हा कलरची एखादी मेहंदी विकत घेता त्याच्यात वापरलेले असतात. छान अशी मेहंदी भिजवून घ्यायची आहे आणि रात्रभर तुम्हाला अशीच ठेवायची आहे. तर बघा, काय होतं, मेहंदी लावल्याने तुमच्या केसांना नॅचरल तुमचे केस आहेत ना, खूप चांगले कलर होतात. अगदी बजेट फ्रेंडली असते, पांढरे केस लपवले जातात. मेहंदीचा हेअर पॅक जेव्हा पण आपण केसांना लावतो त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्राच्या गोष्टी ॲड करतो, जसं की आपण यावाल्या हेअर पॅकमध्ये रिठा पावडर, शिकाकाई पावडर, आवळा पावडर वापरलेले आहे. जर तुमच्याकडे रॉ गोष्टी असतील ना ह्या, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आणि ते वापरण्याचं कारण म्हणजे की ते तुमच्या केसांना जास्त काळ राहतं आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काय करणार आहेत, त्याच्यात परत व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल टाकलेल्या आहेत आणि थोडंसं मी कोकोनट ऑइलसुद्धा टाकलेलं आहे. इथं मला वाटतं मी शूटिंग करायचं विसरून गेले तो वाला शॉट, पण मी 2 चमचे इथं खोबरेल तेलसुद्धा टाकलेलं आहे. त्याने तुमच्या मेहंदीला जो केसांमध्ये ड्रायनेस येतो ना, ते येत नाही आणि एक सॉफ्टनेस येतो. तुमचे केस ड्राय किंवा डॅमेज होत नाहीत. तर बघा, एवढ्या गोष्टी टाकल्यानंतर हा हेअर पॅक तुम्ही एकदा केसांना लावून बघा. ट्रस्ट मी, तुमचे केस एवढे सुंदर होतात ना, फक्त मेहंदी लावून धुतले तरी तुम्ही असं वाटतं की कंडिशनर लावून धुतलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी जो तुमच्या केसांचा जो कलर आहे ना, तो लिटरली खूप सुंदर येतो. तर बघा, हे मेहंदी लावल्यानंतर तुम्ही कमीत कमी 3 तास तरी केसांवरती ठेवायचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही लावतानाच असा दिवस निवडा ज्या दिवशी तुमच्याकडे खूप जास्त टाईम आहे. मेहंदी लावल्यानंतरचे जे केसांना होणारे फायदे आहेत ना, ते मी स्वतः अनुभवलेले आहेत. माझ्या केसांमध्ये खूप जास्त थिकनेस आलेला आहे, म्हणजे केसांना व्हॉल्यूम आलेला आहे. केस खूप छान असे शायनी, सिल्की होतात. त्याचबरोबर तुमचे केस वाढीला सुद्धा लागतात. तर तुम्ही बघू शकता माझ्या केसांमधला फरक. खरंच खूप सुंदर केस होतात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मला खूप आवडेल जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील.